दिसायला सुंदर पण खाल्ल्यानंतर अशी वाटते की रबडीची खीर खात आहे। चला तर मग विधी सुरू करूया आणि माझे व्हिडिओला पूर्ण एंडपर्यंत बघा। मी इथं काजू बदाम घेतले आहे आणि तूप घेतला एका वाटीमध्ये, साखर आणि दूध घेतला आहे आणि मी हे भात शिजवून थंड करून त्याला हवेमध्ये थंड करून छान मोकळं करून घेतला आहे या भाताला। आणि काजू बदाम जे आपण घेतले होते त्याला बारीक बारीक चिरून घेतले आहे अशा तरीकेने। आणि चला मग आता गॅसकडे वळूया। मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि मी 2 चम्मच तूप टाकत आहे कढईमध्ये 2 चम्मच तूप टाकले आहे आणि जे भात आपण कोरडं करून सुकून घेतले होते त्या भाताला आपण आता ह्या तुपामध्ये फ्राय करूया। फ्राय करायच्या वेळेस आपल्याला ते तळतळ उडणार आहे, म्हणून आपण कमी आच करून याला छान फ्राय करून घेऊ। बघा त्याचा कलर हळूहळू चेंज होऊन आला आहे। असं आपल्याला पूर्ण पिवळ्या कलरचे होतपर्यंत याला फ्राय करायचे आहे। तर माझे हे पूर्ण फ्राय करून झाले आहे आणि जे आपण काजू बदाम घेतले होते ते आता आपण काजू बदामी त्याच तुपामध्ये फ्राय करू। त्याच तुपामध्ये मी काजू बदामी फ्राय करून घेतले आहे। हे बघा माझे फ्राय कलर आला आहे काजू बदामला पण, आणि माझे हे काजू बदाम फ्राय करून झाले आहे। तर मी याला बाहेर काढत आहे। चला तर मग अजून समोरची विधी बघूया। मी गंज घेतला आहे स्टीलचा आणि त्या गंजामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे। छोट्या ग्लासनं अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे। पाणी गरम झालं आपल्याला आणि त्यात मी 1 वाटी दूध सोडत आहे। 1 वाटी दूध सोडल्यावर त्याला चम्मचनं फिरवणार आहे। त्याला चम्मचनं फिरवलं आहे मी आणि त्यात मी 2 चम्मच साखर सोडणार आहे। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त पण सोडू शकता। मी 2 चम्मच साखर सोडली आहे त्याच्यामध्ये आणि त्या दुधाला उकळी येतपर्यंत दुधाला माझी उकळी येऊन आली आहे। उकळी आल्यावर मी जे आपण भात फ्राय करून घेतला होता तो भात आपण त्यात सोडणार आहोत। मी विलायची घेतली आहे इथे 1 विलायची, ती बारीक करून मी त्यात सोडली आहे। आणि जे काजू बदाम आपण चिरून घेतले होते ते काजू बदाम मी यात सोडले आहे। आता याला आपण छान उकळी येऊ देऊ। म्हणजे दुधाला उकळी आली आहे बघा। आता हे सध्या खूप पातळ दिसत आहे, आपल्याला थोडंसं घट्ट करावं लागेल। त्यासाठी याला छान उकळू द्यायचं आहे। हे बघा तर हे पूर्ण उकळलं आहे आणि हे घट्ट पण आलं आहे। तर अशी तरीकेने ही मी खीर तयार केली आहे, रबडी खीर। ही रबडी खीर माझी तयार झाली आहे। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईबर, ऑल बेल क्लिक जरूर करा। धन्यवाद।